रहस्यमय वाडा. सकाळ झाली होती. पराग आणि त्याच्या मित्रांनी एका जुन्या, रहस्यमय वाड्याला भेट देण्याचा निर्णय घेतला. या वाड्याच्या आजूबाजूला अनेक रहस्यमय कहाण्या फिरत होत्या. जन्मांसामध्ये असे मानले जायचे की या ठिकाणी काहीतरी अस्वस्थ करणारे आहे, पण परागला यावर विश्वास नव्हता. विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने त्याच्या दृष्टिकोनातून भूतांच्या गोष्टी केवळ कल्पक होत्या. दरवाजा कडक आवाज देत खुला झाला. आतमध्ये फक्त धूळ आणि अंधार पसरलेला होता. मित्रांच्या उजेडात पुढे जाताना एका कोपऱ्यात एक जुना फोटो दिसला. तो फोटो एका हस्या लहान मुलीचा होता, ज्याचे डोळे जणू त्यांच्यावर स्थिर होते. परागने तो फोटो उचलला तेव्हा एका थंड स्पर्शाची जाणीव झाली. तेवढ्याच वेळी मित्राच्या आवाजाने त्याला जाग आली. त्या फोटोला त्याच्या हातून गूढ रीतीने कोपऱ्यात पडलेले पाहून मित्रांमध्ये घबराट पसरली. थोडे विचित्र हवेचे झोक आले तरी पराग थांबून वाड्याचे रहस्य उलगडण्याची जिज्ञासा ठेवून होता. त्या रात्री त्यांनी वाड्यातच थांबण्याचं ठरवलं. गूढतेनं भरलेल्या त्या जागेत मध्यरात्री अचानक एक जोरात बांग आली. पराग झोपेतून झटक्यात जागा झाला. त्याने पाहिलं की त्याच्या शेजारीच ती लहान मुलगी उभी होती, जी फोटोमध्ये होती. तिचे डोळे लालसर प्रकाशात चमकत होते, त्यात एक विचित्र निर्दोषता आणि भयानकता होती. ती हळूहळू परागकडे येत होती. परागच्या अंगावर काटा आला. त्याच्या मित्रांनी त्याला हलवायला सुरुवात केली, पण परागला हालचाल करता येईना. तो विचित्र भीतीत गाठला होता. मुलीच्या स्वरात एक आवाज आला, तुम्ही इथं का आलात? क्षणात पराग आणि त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढला. वाड्याच्या बाहेर येताच ते थांबले. त्यांनी कधीही रहस्यमय ठिकाणी परत जाण्याचा निर्णय केला. परागला अजूनही मुलीचे चमकणारे डोळे आठवतात. वाड्याचं रहस्य कदाचित कधीच उलगडणार नाही.